भव्य कार्यक्रम पक्षाचे होतात कसे या चिंतेने ते अस्वस्थ आहेत. तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते. त्यांच्या सोबत आमरसपुरी खायला गेले होते. कॅफे आहे ना तो. काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे. पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती. झाल्यावरती आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे. अमित शहा महाराष्ट्रात आले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती. बघा, अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे. आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो, उद्धव साहेबांना, आज येणार आमचे पक्षप्रमुख. तसे अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण 3 पक्ष चालवतात. 3 पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ. भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे, त्या 3 पक्षाचे प्रमुख आहेत. हा फार मोठा विक्रम आहे की 3 पक्षांचा प्रमुख आणि अधूनमधून तर आमदार साठवल्यांचा पक्षही चालवतात. त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं. आता राज ठाकरे यांचा पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही, पण त्यांचा पक्ष सुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं. साहेब, तुम्ही काल म्हणालात होता की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली, त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती. काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं, आमरसपुरी बैठकीत, ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसंच्या तसं असेल. एकनाथ शिंदे यांच्या जवळचं व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगतोय की आणखी कुणी? माझ्या कानातून कोणतरी सांगतं आणि विश्वासानं सांगतं. त्यात चुकीचं काय? ते तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना, योग्य वेळी येतं ते. अजितदादा आणि एकनाथ शिंदे